मित्रांनो, महाराष्ट्रातील नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते-कोणते आहेत? सीट्स इनटेक काय आहे प्रत्येक कॉलेजचा? त्यासोबतच प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती आहे? हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट पाहणार आहोत. आता लास्ट इयर म्हणजे 2025 ला काही गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲड झालेत आणि त्यामुळे थोडासा कट ऑफ तुमचा कमी होण्याची शक्यता आहे. तर तो किती कमी होईल, त्यासोबतच सेफ स्कोर काय असेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आणि गव्हर्नमेंट कॉलेज आपण का चूज केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक कॉलेज पाहूयात, गव्हर्नमेंट कॉलेज त्याचे सीट्स इंडेक्स पाहूयात, कट ऑफ पाहूयात, मार्क्स पाहूयात. या सगळ्या गोष्टी आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती आपण असेच वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ आणत असतो. आता मित्रांनो, आपली जी एक्झाम आहे नर्सिंगची, ती आहे 6 मे 2026 ते 7 मे 2026 या 2 रोजी ठेवलेली आहे. ही टेंटेटिव्ह डेट्स आहेत. म्हणजे डेट पुढे किंवा मागे होऊ शकतात. आता मित्रांनो, आपल्याकडे क्रॅश कोर्स सुरू होतोय 5 तारखेपासून आणि याची एक ऑफर प्राइस सुद्धा आहे. मी ऑफर शेवटी तुम्हाला सांगेलच. सो ऑफर माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जो क्रॅश कोर्स आहे तो नक्कीच जॉइन करा. आता मित्रांनो, आपण ऑफिशियल नोटीस पाहूयात, जी आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलने डिक्लेअर केलेली आहे. आता पहा, इथे ऑफिशियल नोटीस आहे. आपल्या सीईटी सेलने जी डिक्लेअर केलेली आहे. इथे लिस्ट ऑफ कॉलेजेस आहेत. पहा इथे. फर्स्ट जे कॉलेज आहे, सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल. याचा सीट इंटेक आहे 50. इथे पहा, सगळे सीट इंटेक दिले तुम्हाला. इथे कॅटेगरी दिलेल्या आहेत पहा, एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, ओपन. ओके. आणि इथे टोटल सीट्सचा इंटेक दिलाय, म्हणजे वुमेनसाठी किती, जनरलसाठी किती, या सगळ्या गोष्टी, पीडब्ल्यूडी साठी किती. आता इथे तुम्हाला पहा, जे हॉस्पिटल, ग्रुप ऑफ हॉस्पिटलसाठी किती आहेत इंटेक? 50चा आहे. बीजे मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजसाठी 50चा इंटेक आहे नर्सिंगसाठी. त्यानंतर जीएमसी कॉलेज नागपूर या कॉलेजसाठी 50चा आहे. आता गोंदिया कॉलेजसाठी 100 सीट्सचा इंटेक आहे. अगेन संभाजीनगर कॉलेजसाठी 50 सीट्सचा इंटेक, नांदेडसाठी 50, त्यानंतर लातूरच्या कॉलेजसाठी 100 सीट्सचा इंटेक आहे. नंतर येईल जालना, जालनासाठी 50 आहे. बारामतीसाठी 100चा आहे. त्यानंतर 100 कोल्हापूरचा, सांगली 100, नंदुरबार 100, नाशिक 40. नाशिकमध्ये जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज, तर त्या कॉलेजचा 40 सीट्सचा इंटेक आहे. नंतर आहे जळगाव, 100 सीट्सचा आहे इंटेक. पिंपरी चिंचवड पुणे 60 सीट्स, सातारा 40. आता पहा मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर प्रत्येक कॉलेजचा सीट्सचा इंटेक जर इन अन एव्हरेज पाहिलं तर 40 टू 100 सीट्सचा इंटेक आहे. आता असे टोटल 16 कॉलेज आहेत आपल्या गव्हर्नमेंट नर्सिंगसाठी आणि टोटल सीट आपल्यासाठी 1140 सीट्स आहेत आपल्यासाठी अवेलेबल. हे असतील कंप्लीट कॅटेगरी, म्हणजे जनरल कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी इन्क्लुडेड सीट असतील, कॉम्बो सीट. समजलं? आता हे झालंय गव्हर्नमेंट कॉलेज. प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा आहेत. यावरती प्रायव्हेट कॉलेजेस वरती किंवा टॉप कॉलेज वरती, प्रायव्हेट कॉलेज वरती व्हिडिओ बनवायचा असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. आपण त्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ बनवूयात. आता आपण पाहूयात सेफ स्कोर काय असेल, त्यासोबतच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय ऍडमिशन घ्यायला पाहिजे हे देखील पाहूयात. आता पाहूयात फर्स्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट कॉलेज आपण का चूज केलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, फॅसिलिटीज खूप व्यवस्थित असतात. त्यानंतर फी स्ट्रक्चर, आता तुम्हाला राहायची खायची सोय ही खूप व्यवस्थित अफोर्डेबल केलेली असते. तेच आपण जर प्रायव्हेट कॉलेजचं पाहिलं तर फीस खूप जास्त असते, खाण्याची, मेसची, त्यासोबतच राहण्याची फीस देखील खूप जास्त असते. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्याचा खर्च खूप कमी होतो आणि फीस देखील बरीचशी कमी असते. सो आपण गव्हर्नमेंट कॉलेज चूज केलं पाहिजे. यासोबतच तुमच्या इंटर्नशिप वगैरे ज्या आहेत, तुमचे एक्सपिरियन्स खूप छान येतील तुम्हाला. इंटर्नशिप एका नॉमिनेटेड बेस्ट हॉस्पिटल मधून केलेली असेल तुम्ही,
म्हणजे तुम्हाला लगेच तिथे चान्स मिळेल. सो करिअर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला जास्त छान मिळतील. फीस तर आहेच, फॅसिलिटीज आहेत, पण करिअर अपॉर्च्युनिटीसाठी गव्हर्नमेंट कॉलेज कधी पण तुम्ही चूज केलं पाहिजे. आता पाहूया सेफ स्कोर काय असेल. आपला जो पेपर असतो तो 100 मार्कांचा असतो. प्रत्येक सब्जेक्टला 20 मार्क. आता 100 पैकी तुम्हाला 80 मार्क्स हे नक्कीच पडायला पाहिजेत ओपन कॅटेगरीसाठी. फॉर ओपन कॅटेगरी मी इथे मार्क्स बद्दल बोलतेय. मार्क्स आणि पर्सेंटाईल या दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. समजतंय? मी इथे मार्क्स बद्दल बोलतेय. मार्क्स आणि पर्सेंटाईल या दोघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे. सो मार्क्स 80 तुम्हाला मिनिमम लागतील जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल. आणि जर तुम्ही पर्सेंटाईल म्हणलात, पर्सेंटाईल तुम्हाला 95 प्लस पर्सेंटाईल घ्यावे लागतील. नॉट पर्सेंटेज, आय एम टॉकिंग अबाउट पर्सेंटाईल. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या पण दोन गोष्टी आहेत. पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं जातं. समजलं? आणि आता हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. आता या वर्षी तुमचा कट ऑफ थोडासा कमी होऊ शकतो. कॅन डिक्रीज. का? कारण 6 कॉलेज यावर्षी ऍड झाले 2025 या वर्षी. नियरली 6 कॉलेजेस ऍड झालेत, प्लस 6 कॉलेजेस. सो सीट्स वाढल्यात. सीट्स वाढल्यामुळे आपला कट ऑफ आहे तो कमी होऊ शकतो. आता हे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मार्क्स आणि पर्सेंटाईल सांगितलं. जर तुम्ही लेस प्रायोरिटीचे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर थोडेसे कमी पर्सेंटाईल, थोडेसे कमी मार्क्स असतील तरी देखील तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. आता हे झालं सेफ स्कोर. जे जे हॉस्पिटल मुंबई, बीजे मेडिकल कॉलेज पुणे हे सगळे बेस्ट कॉलेज आहे. जीएमसी नागपूर. आता या टॉप कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली जी बॅच आहे क्रॅश कोर्स, जी 5 तारखेपासून सुरू होते ती नक्कीच जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आहे फॉर रिव्हिजन आणि फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. त्यासोबतच फ्री ऑफ कोर्स मेंटरशिप देखील मिळणार आहे. आता यासोबतच नर्सिंग सीईटी सोबतच जर तुम्हाला पीसीएम सीईटी, पीसीपी सीईटी, जेईई नीट या एक्झामची तयारी करत असाल तर याचे देखील क्रॅश कोर्स आपल्याकडे सुरू होत आहेत 5 तारखेपासून. आता याच्याकडे आपले कॉम्बो ऑफर सुरू आहे, जी म्हणजे आपल्याकडे हा कोर्स 4,999 रुपयाला होता. तोच कोर्स आता 2,999 रुपयाला मिळणार आहे. काही ऑफर सुरू आहे आणि ऑफर ही फक्त लिमिटेड सीटसाठी असणार आहे. ओके. ऑफर संपली, लिमिटेड सीट्स फुल झाल्या त्यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये. सो जरी 5 तारखेपासून कोर्स सुरू होणार असेल तरी तुम्ही ऍडमिशन आत्ताच करायचं आहे. आणि तुम्हाला आता या क्षणी देखील तुम्ही आपले जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते अटेंड करू शकता. म्हणजे तुमचा टाइम वेस्ट होणार नाहीये. मग तुम्ही रिपीटर्स असाल, फ्रेशर्स असाल, 11th करत असाल, कुणी असाल तरी तुम्ही हा कोर्स ऍट दिस टाइम जॉईन करू शकता. तुम्ही कोर्स जॉईन केला तर माझी गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाम मध्ये 95 प्लस पर्सेंटेज नक्कीच पडतील. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. एनरोल केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केले जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी देखील पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, आता आपले लेक्चर इथे सेंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता. आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायला पाहिजे ते देखील मला कमेंट करून सांगा. ज्या टॉपिक वरती रिस्पॉन्स जास्त असेल त्या टॉपिक वरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूयात आणि हा कोर्स जॉईन करायला विसरू नका. थँक्यू. व नाईस डे. बाय.